हरे जय राम कृष्ण
बरवा तो हरी चले बरवा याल तर यारे लागे अवघे माझा मागे मागे अवघे माझा याल तरी लागे अवघे माझा मागे अवघे माझा मागे याल तरी लागे अवघे माझा मागे मागे अवघे माझा मागे मागे अवघे माझा मागे मागे याल तरी यार लागे अवघे माझा मागे मागे अवघे माझा मागे मागे अवघे मागे मागे तो दोष भरे पुढे म्हणाल पुढे म्हणाल पुढे म्हणाल पोट भरी पुढे म्हणाल तो भरी पुढे म्हणाल तो भरी पुढे म्हणाल तो भरी हरो हरो कोणी कोणाची न बोला कोणी कोणाची न बोला कोणी कोणाची न बोला हरो हरो कोण कोणाची न बोला कोण कोणाची न बोला कोण कोणाची न बोला माझी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो भरी पुरे म्हणाल तो भरी पुरे म्हणाल तो भरी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो भरी पुरे म्हणाल पुरे म्हणाल तो म्हणे ताना घाटे देणे नका भरू देणे नका भरू पोटे नका म्हणे ताना घाटे देणे नका भरू पोटे देणे नका भरू पोटे देणे नका भरू पोटे देतो पोट भरी पुरे म्हणाल तो पुरे म्हणाल तो पुरे म्हणाल तो आधी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो भरी पुरे म्हणाल तो भरी पुरे म्हणाल तो याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे यागे याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे
लागे याल तरी यार लागे याल तरी यार याल तरी यार लागे 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 लागे मागे माझा मागे 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 माझा मागे मागे आदिले तो पोट भरी आदिले तो पोट भरी आदिले तो पोट भरी आदिले तो पोट भरी अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे 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 आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी
कृष्ण भगवान माऊली काळेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु गजानन महाराज, सद्गुरु जोग महाराज, श्री संत काळू बाबा, आदि शक्ती मुक्ताबाई, विठ्ठला याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरे, पुरे म्हणाल तोवरे, हळूहळू चला, कुणी कुणाशी न बोला, आज देतो पोट भरे, पुरे म्हणाल तोवरे, तुका मने सांडा घाटे, तेने नका भरू पोटे, आज देतो पोट भरे, पुरे म्हणाल तोवरे, योंत प्रवेशम वाचमिमं प्रसुप्तं, संजीवयत् खिल शक्तिधर स्वधामना, अन्यांश्च चरणश्रवणत्वगादिं, प्राणान्नम भगवते पुरुषाय तुभ्यं, माझी वाणी तुझे वर्णे गुणना, 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 प्रेम काहे करा, प्रेम काहे करा, प्रेम काहे करा, माझी वाणी तुझे वर्णे गुणना, माझी वाणी तुझे वर्णी गुणना, तुझे वर्णी गुणना, प्रेम काही करा, प्रेम काही करा, प्रेम काही करा, अलंकापुरी रम्य सिंहासन संपदं भोजते जस्पुर दिक्प्रदेशं, विधीन्द्रादिदेव सदा सूयमानं समाधि समृतिं भज ज्ञानदेवम्। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे, मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे, येती वार करी वाट पाहतो तोवरे, पुसोनिया सांगे मात घाले चरणावरी दंडवत, सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावर हे न करावा अभेर, नमो जन्मभूमी जथे जन्मलो मे, नमो कर्मभूमी जथे वाढलो मे, नमो अलंकापुर भूमी जथे ज्ञान पावितो झालो आम्ही, नमो भारत राष्ट्र भूमी जिच्या पडू येथून पुढे कामे, विठ्ठला याल तर यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरे, पुरे म्हणाल तोवरे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग अक्षरब्रह्म अव्यक्त ज्ञान अलौकिक काव्य तत्परता अलौकिक कार्य तत्परता सामर्थ्यता प्राप्त संत वैराग्य विषण ज्ञानांचं राजे साधकांचं मायबाप योग्यांचे माऊली काव्य सम्राट चक्रवर्ती अलंकार निवासी माऊली महाविष्णू संत सम्राट ज्ञानोबा माऊली महाविष्णू ज्ञानोबा यांना सुद्धा प्रिय आणि वैष्णव असावे साधू अर्थात वारकरी संप्रदायामध्ये फार मोठा अधिकार प्राप्त संत तथा हिंदवी स्वराज्य संस्थापक हिंदुदेव सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु आणि अखिल विश्वाला सुशोभित करणारे जगद्गुरु तुकोब महाराज
यांचा 4 चरणाचा अभंग आपण सर्वांच्या सेवेकरता आयोजित करविला आहे. विठाला विठाला अभंग पंचमे जन्माते तुकोपनिषदकार वैराग्यराज रसिकत्व प्राप्त मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री जगद्गुरु तुकोबार यांचा असून अभंगातील प्रास्ताविकता प्रतिपादित करण्याअगोदर परिहार्य निष्ठाने वारे तथा ते गरजेचं सुद्धा आहे. किम निमित्ताने तुम्ही आपण सर्वजण आज त्या धर्म मंडपामध्ये विराजतात. श्रोतगण वर्गाला प्रत्येकाला ज्ञातव्य असणच आहेच, तरी सुद्धा वक्त्याचं प्रधान कर्तव्य नात्याने आपल्या समस्त परिसराचं अधिष्ठित अधिष्ठान चैतन्य म्हणून तत्स्मरणीय सायमंदिनी ब्रह्मीभूत कायाप्राप्त वैकुंठवासी निष्काम कर्मयोगी श्रीसंत जीवनेश्वर काळूबाबा महाराज यांच्या 39व्या पुण्यतिथी निमित्त चालत असलेला अखंड नाम संकीर्तन सप्ताह आणि त्या सप्ताहातली आत्ताची ही कलशपूर्तीची व्यवस्था. विठाला विठाला काल्याच्या कलशपूर्तीच्या निमित्ताने आपण सर्वजण आज त्या ठिकाणी एकत्रित आहोत. सनातन वैदिक वारकरी संप्रदायामध्ये जसं बोलल्या जातं तसं केल्या जातो, ही काल्याची एक परंपरा आहे. इतर संप्रदायामध्ये आस्था चॅनलवर आपण भागवत कथा वगैरे श्रवण करतो. त्या कथा श्रवण करत असताना त्या प्रांतातल्या लोकांची अशी पद्धत आहे, तिकडे काला कथेतून सांगितला जातो पण प्रत्यक्ष काल्याची कृती केल्या जात नाही. वारकरी संप्रदायात काला जसा सांगितला जातो तशी प्रत्यक्ष कृती काल्याच्या कीर्तनाच्या शेवटच्या दिवशी केल्या जाते. ज्या पद्धतीने काल्याचं वर्णन केलं जातं त्याच पद्धतीने क्रिया सुद्धा करण्याचा प्रघात आपल्या सनातन वैदिक वारकरी संप्रदायाचा आहे. आणि म्हणून काला म्हटलं की भगवान परमात्माला प्राप्त करणे असं एक व्यवस्था आपण सगळेजण मानतो. जीव शिवाचा अभेद प्राप्त करणं हा वेदांताचा काल आहे. भक्तिज्ञान वैराग्याचं एकत्रीकरण करणं हाही वारकऱ्याचा काल आहे. घ्यारे भोकरे आणि भाकरी हा एक वारकऱ्यांचा काल आहे. दुसरा एक काला वारकरी याच पद्धतीने करतात. खडके सोडलेल्या मोठा आजीचा दहिकाला गोमटा. विज्ञानामध्ये काला केला जातो. एक लिक्विड पदार्थ आणि एक द्रवरूप पदार्थ. लिक्विड आणि द्रवरूप म्हणजे एक सुका आणि कोला पदार्थ यांचं शास्त्रीय पद्धतीने केलेलं मिक्सरीकरण एकत्रीकरण. त्या एकत्रीकरणातून जे तयार होतं त्याला म्हटलं जातं काला. काला आपण सगळेजण घरी सुद्धा कधी कधी करतो. 2 अडीच चपात्या घ्यायच्या, त्या चपात्या बारीक मोडायच्या. मोडलेल्या चपात्यांमध्ये 2 चमचे वरण टाकायचं. त्या मोडलेली चपाती आणि वरण एकत्र आलं की झाला तयार आपला काला. पण तोही खऱ्या अर्थाने कालाने. मग काला म्हणजे काय? काल्याची व्यवस्था जीवशिव या दोन्हींचं ब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त करणं. जीव आणि शिव याच्यामध्ये कुठलाच भेद नाही. आणि एकदा ते ज्ञान प्राप्त झालं की त्या ज्ञानाच्या बोधावर आरूढ व्हायचं, यालाच काला म्हणजे ज्ञान प्राप्त करणं. दुसरे एक मीमांसा अशी, देवाचं आणि भक्ताचं एक विशिष्ट अंतर ठेवून देवाने देवत्वाच्या कृतिकर्मांचे एकत्र येतात, जीवाने जीवाच्या कृतिकर्मांचे एकत्र येतायचं. दोन्हींचं कृतिकर्म उपासनेच्या माध्यमातून एकत्र करायचं आणि उपासनेच्या माध्यमातून कृतिकर्म एकत्रित आल्यानंतर जो आनंद प्राप्त केला जातो तो आनंद म्हणजे काला. काला या पद्धतीने सगळ्यांना करता येईल. काल्यापर्यंत प्रत्येकाला पोहोचता येईल. ज्ञानापर्यंत आपण पोहोचला पाहिजेत म्हणजेच काल्यापर्यंत पोहोचता येतं. हा काला तुम्हाला मला प्रत्येकाला देता येतो. मग प्रत्येकाला काला देता येतो, पण या काल्यासाठी काहीतरी अधिकार नावाची व्यवस्था असली पाहिजे. ज्याचा अधिकार असेल त्यालाच प्राप्त होईल. ज्याचा अधिकार नसेल तर त्याला काल्याचा प्रसाद प्राप्त होणं शक्य नाही. प्रसाद त्याला म्हटलं जातं की ज्याच्यातून अनंत जन्माच्या दुःखाची निवृत्ती होते, तोच खऱ्या अर्थाने प्रसाद होतो. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्य उपजायते प्रसन्न चेतो सोह्याशु बुद्धिपर्यावतिष्ठते. बुद्धिपर्यावतिष्ठते प्रसादे सर्व दुःखानां यस्य हानी उपजायते. ज्याच्यातून उत्पन्न झालेल्या हानी दुःखाचं निवृत्ती करता येते त्याला प्रसाद म्हटलं जातं. आणि असा प्रसाद भानुदास गीतेगात प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीतेगात प्रसाद पंढरीनाथ देतो. भगवान परमात्मा प्रसाद देतो. या प्रसादातून आपल्या सगळ्यांची निवृत्ती होते. पण हा प्रसाद प्राप्त करण्याकरता सुद्धा देवाचीच कृपा लागते. देवाचाच प्रसाद प्राप्त करायचा असेल तर देवाचीच कृपा लागते. आणि देवाची कृपा प्राप्त करून घेण्याकरता ज्याला प्राप्त करून घ्यायचा आहे त्या भक्ताला अधिकार लागतो. भाल कोण कोण भाल कोण कोण अधिकार भाल कोण कोण अधिकारी भाल कोण कोण अधिकारी. देवाच्या प्रसादे करा रे भोजन भाल कोण कोण
रीती फाल कोण कोण अधिकारी देवाच्या प्रसादे फाल कोण कोण अधिकारी फाल कोण कोण देवाच्या प्रसादे भोजन करा कोण कोण अधिकारी व्हाल रे नाही का. देवाच्या प्रसादाने आपल्याला सगळ्यांना त्या प्रसादातून ज्ञान प्राप्त होणार आहे, पण तो प्रसाद प्राप्त करण्याकरता आपल्याला अधिकार प्राप्त करायचा. उत्तम अधिकार, मध्यम अधिकार आणि कनिष्ठ अधिकार. अनाधिकारी माणसाला किती ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या तरी फायदा नसतो आणि अधिकारी माणसाला थोडं जरी सांगितलं तरी ते त्याच्याकरता सारभूत असतं. सोपा व्यवहार आहे. ज्या डब्याला छिद्र पडलंय त्याच्यामध्ये किती पाणी टाकलं तरी तो ते ग्रहण करू शकत नाही, कारण त्याचा तेवढा अधिकार नाही. अधिकार वेळ नसेल तर ग्रहण शक्तीचा अभाव आहे. म्हणून आपल्याकडे सर्वसाधारण एखादा विषय शिकवत असताना एखादी गोष्ट सांगताना ज्याला ती गोष्ट सांगितल्या जाते त्याने जर नीट ऐकली नाही तर आपण म्हणतो तुझं काही खरं नाही. या कानाने ऐकतो, त्या कानाने सोडतो. उजव्या कानाने ऐकायचं, डाव्या कानाने सोडायचं. नडी फुंकले सोनारे इकडून तिकडे गेले, अशी आपली परिस्थिती आहे. तो म्हटला अधिकार जर नसेल तर किती त्याने त्याच्या कर्णपटाला किती ब्रह्मज्ञान आदळलं तरी ते उपयोगाचं नाही, ते सहजगत्या बाहेर निघतं. एका शाळेमध्ये शिक्षिका शिकवत होत्या, सगळी पोरं बसलेली होती. सगळी पोरं मनापासून पिरियड ऐकत होती, पण एक पोरगा मात्र तिथं लक्षच ठेवत नव्हता. मॅडमने नंतर त्याला विचारलं, का रे हे 30-7-90चं प्रमेय कसं सोडवतात? तो म्हटला मॅडम माझ्या लक्षात नाही. मॅडम म्हटलं मूर्खा, मी गेल्या 1.5 तासापासून पिरियड घेते, शिकवते आणि त्यावेळेस तुझं लक्ष रे कुठे असतं? तुझं लक्ष या कानाने ऐकतो, त्या कानाने सोडून देतो. तो म्हटला मॅडम उद्यापासून तशी चुकी होणार नाही. दुसऱ्या दिवशी तो पोरगा शाळेतून घरी आला, घरून पुन्हा दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये गेला. शाळेमध्ये गेल्यानंतर योगायोग असा घडला, मॅडम त्याचा पिरियड घेण्याकरता मॅडम तेच गणित शिकवत होते. तेवढ्यात पोराने आपल्या दप्तरामधून छोटासा कापूसाचा एक गोळा काढला. तो कापसाचा गोळा त्याने आपल्या डाव्या कानामध्ये कोंबला. मॅडम म्हटलं का रे लक्ष देते आगाऊपणा करतो? तो म्हटला मॅडम कालच तुम्ही बोलल्या उजव्या कानातून ऐकतो आणि डाव्या कानातून सोडून देतो, आज एका कानात कापसाचा बोडा लावतो म्हणजे ते बाहेर निघणार नाही. अर्थात त्याचा ते श्रवण करण्याचा अधिकार नाही, यात विशेषत्व नाही. पण तो अधिकार प्राप्त करण्याकरता जे कापसाच्या बोड्याचं साधन त्याने वापरलं ते निश्चित चुकीचं आहे. कदाचित आपल्याही पारमार्थिक क्षेत्रामध्ये देवाचं सारभूत ज्ञान ग्रहण करण्याचा अधिकार नसेल, पण तो अधिकार जरी नसला तरी तो अधिकार प्राप्त करून घेण्याकरता आपण साधन कोणतं वापरतोय याच्यावर विशेषत्व आपलं ठरलेलं आहे. मग ज्याला तो अधिकार प्राप्त करायचा आहे तो साधक आपल्याला ओळखता आला पाहिजे. एकमेका देवमुखी ही वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. काला वाटू एकमेका, पण ज्याला काला वाटो त्याचा अधिकार कोण? वैष्णव निका. जो वैष्णव निका असेल तोच काल्याचा अधिकारी असेल. उठाला उठाला वैष्णव जर निका नसेल तर तो काल्याच्या अधिकारापर्यंत पोहोचू शकत नाही. उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ या 3 पद्धतीने आपण अधिकार प्राप्त करतो. देवाचं ज्ञान प्राप्त करणे इतकं सोपं नाही. ब्रह्मज्ञान जरी कडे उठाउठी तरी काय हिंपुटे वेदशास्त्रे. जरी उठाउठी ब्रह्मज्ञान कडे तरी वेदशास्त्र काय हिंपुटे. जर उठावटी सहज ब्रह्मज्ञान कळालं असतं, जर ब्रह्मज्ञान सहजासहजी आलं असतं तर एवढे शास्त्रांना भांडणं करायची गरज नव्हती, एवढे हाल अपेक्षा आपल्याला करायची गरज नव्हती. पण ब्रह्मज्ञान तरी सहज प्राप्त होतं ज्याचा अधिकार असेल त्याला. सोपं गणित आहे. या मंडपात आपण सगळे बसलेले आहात, असाच एक मंडप लग्नाचाही असतो. जसं इथं आपण श्रोते म्हणून बसलेले आहात, तिथं आपण वराडी म्हणून बसतो. लग्नाचाही मंडपच असतो, कीर्तनाचाही मंडपच असतो. दोन्हीमध्ये एक बदल असतो. इथं वक्ता बोलतो ते शब्द सगळ्यांच्या कानावर येतात आणि तिथं ब्राह्मणभाव जे मंगलाष्टक बोलतात ते सगळ्यांच्या कानावर येतात. ब्राह्मणाने म्हटलेले मंगलाष्टक मंडपात बसलेल्या सगळ्यांच्या कानावर येतात आणि फेकलेल्या अक्षदा सगळ्यांच्या अंगावर पडतात. बरोबर. लग्न मंडपात जितकी लोक बसलेले असतात अक्षदा त्यांच्या सगळ्यांच्या अंगावर पडतात. मंडपामध्ये ब्राह्मणाने म्हटलेले मंगलाष्टक सगळ्यांच्या कानाला शिवून जातात. त्या अक्षदा सर्व लोकांच्या अंगावर पडतात. काही काही बसलेले लोक पहिल्याच मंगलाष्टकला सगळ्या अक्षदा फेकून देतात. उरलेल्या मंगलाष्टकला पुन्हा मॅटिनवरच्या जमा करणे आणि ट्राय करणे. काही काही लोकांची परिस्थिती अशी, नवरदेव नवरी इकडे उभे राहतात, त्या अक्षदा इकडे फेकतात. म्हणजे ते कुठून आले असतील तुम्ही अंदाज काढून घ्या. अक्षदा सगळ्यांच्या अंगावर आहे. अक्षदा सगळ्यांच्या अंगावर आहे. जसे अक्षदा सगळ्यांच्या अंगावर आहे तसे मंगलाष्टकाचे शब्दही सगळ्यांच्या कानावर आहे. मग सगळ्यांच्याच कानावर मंगलाष्टकाचे शब्द आले, सगळ्यांच्याच अंगावर अक्षदा पडल्या. मग त्या मंडपात लग्न किती लोकांचे लागले?
किती लोकांचे? एकाच जोडप्याचं. का? अक्षदा जरी सगळ्यांच्या अंगावर पडल्या, मंगलाष्टकाचे शब्द जरी सगळ्यांच्या कानावर आले असले तरी ज्याचा त्या मंडपात अधिकार आहे त्या एकाच अधिकारी जोडप्याचं लग्न लागलं. तसं ब्रह्मज्ञानाचे कीर्तनाचे शब्द जरी सगळ्यांच्या कानावर पडले तरी इथं त्यालाच तो ज्ञान, ते ब्रह्मज्ञान पचत ज्याने इथं अधिकार प्राप्त केलाय. विठाला विठाला. अधिकार नसेल तर आपले प्रत्येकाचे फसगत होते. तो अधिकार प्राप्त करण्याकरता आपण देवाकडे गेलो पाहिजे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि गोपाल कृष्ण परमात्मा आणि त्याचे सवंगडी गोपाळ यांच्यातला संवादाचा प्रतिरोध आहे. या अभंगाची सुरुवात देवाच्या बोलण्यापासून आहे. ज्या अर्थी देव आता गोपाळांना बोलतायत की तुम्ही माझ्यासोबत चाला, त्या अर्थी गोपाळांनी सुद्धा देवाला सांगितलं असेल की आम्हाला तुझ्यासोबत यायचं. त्याची पूर्व पीठिका या पद्धतीने असलीच पाहिजे. सगळे गोपाळ देवाच्या जवळ कदाचित गेले असतील, सगळ्या गोपाळांच्या आणि देवाची मैफिल जमली असेल आणि देवाला त्या गोपाळांनी सांगितलं असेल, देवा आम्ही सगळेजण, आमच्या प्रत्येकाला असं वाटतं की आमचं पोट भरलं पाहिजे, आम्हाला प्रत्येकाला वाटतं की आम्हाला काहीतरी प्राप्ती झाली पाहिजे. वेदांताच्या भाषेमध्ये आम्हाला निरंकुश तृप्ती प्राप्त झाली पाहिजे. आमची जी तृप्ती तिला अंकुश आहे, माणसाने जी तृप्ती प्राप्त केल्या जाते तिला अंकुश आहे. अंकुश नसलेली तृप्ती प्राप्त करणं म्हणजे निरंकुश तृप्ती प्राप्त करणे. आम्हाला निरंकुश तृप्ती प्राप्त करायची. त्या निरंकुश तृप्ती प्राप्त करणं म्हणजे काय? निरातिशय सुखाची प्राप्ती करून घेणं आणि क्षय क्षयादी दुःखाची निवृत्ती करून घेणं म्हणजेच निरंकुश तृप्तीची प्राप्ती करणं. त्या तृप्तीसाठी आम्ही सगळेजण आसुरलेले आहोत. या जन्मात नाही, अनंत जन्मापासून आमचा तोच प्रयत्न चालू आहे. प्रत्येक जन्मामध्ये देवा तुम्ही आम्हाला सांगतात की तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील, तुम्ही जे जे इच्छा कराल ते पूर्ण होईल. पण आतापर्यंतचा आमचाही अनुभव असा आहे, ज्या ज्या जन्मात आम्ही निरातिशय सुखाची आशा केली ते सुख करता करता सुखाच्या आशेत आमचा सगळा जन्म संपला. पण तरी आम्हाला खऱ्या अर्थाने सर्व सुखाची आशा जन्म दिला, सर्व सुखाची आशा जन्म दिला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, भिन्नता दिशा चिन पावला, भिन्नता दिशा चिन पावला, माया व्यक्तीला जीव माझा, व्यक्तीला जीव माझा, माया व्यक्तीला जीव माझा, व्यक्तीला जीव माझा, माझे स्वहित नेन तू, माझे स्वहित नेन तू, माझे स्वहित नेन तू, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता देशाशी न पावला. आतापर्यंत आम्ही बरेच हिंडलो, आतापर्यंत आम्ही बरेच फिरलो. काल्याच्याच भाषेत सांगायचं म्हटलं आम्ही किती फिरलो, बहु केली वनवन पायपीट झाला असेल. कितीतरी वणवण आम्ही अनंत जन्मामध्ये केले. किती जन्म झाला फेरा गणित नाही जे दातारा, किंवा किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित. आतापर्यंत आमचं तेच चालू आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, यह संसारे खलु दुस्सारे कृपया पारे, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते, प्राप्त सन्निहिते मरणम नाही नाही रक्षते डुकरीन कळवेने. आतापर्यंत आमचं तेच चालू होतं. आतापर्यंत आमचे भरपूर वनवन झाले, आम्ही भरपूर फिरलो, आम्हाला पाहिजे तिथं दुःखच मिळालं. धुरोनी आलो मेगा दुःख झाले दारुण, यावया यथवरी होते हेचे कारण, दुर्लभ भेटतो मा पाय झाले दर्शन. देवा आता या जन्मात आम्हाला काही झालं तरी चालेल, निरंकुश सुखाची प्राप्ती झाली पाहिजे. आम्हाला त्या निरंकुश सुखाची भूक लागली, खांदेभार पोटी भूक, काय खेळावायचं सुख. तुझ्या सोबत नसतं खेळून काय फायदा, ते तर आम्हाला माहिती आहे. खेळतो येण्याचे खेळावा, नटतो येण्याचे नटावा. अरे हे कामच तुझे. पण खायला जर काही नसेल तर खेळून काय मजा, खायला जर काही नसेल तर नटून काय फायदा नाही का. मग उपयोग काय? आम्हाला काहीतरी खायला भेटलं पाहिजे. मग तुकोबार आहे खांदी भार पोटी भूक. तुमच्या खांद्यावर जो भार आहे
तो भार नेमका कशाचा? अहंता आणि ममता याचा भार आमच्या खांद्यावर आहे. आणि अहंता ममतेचा जर भार असेल तर निरांकुशा सुखाची भूक कधीच जाणं शक्य नाही. निरांकुश निरातिशय सुख जर प्राप्त करायचं असेल तर अहंता आणि ममता या दोन्ही संपल्या पाहिजे. अहंता आणि ममता संपल्याशिवाय मानवी जीवन आहे. काय ते महाराजांचं एक वाक्य आहे, जिनके पास क्षमता होती उनके पास कभी विनम्रता नहीं होती, जिनके पास क्षमता होती उनके पास कभी विनम्रता नहीं होती, और जिसके दिल में ममता होती उसके पास कभी समता नहीं होती. अंतःकरणात जर ममता असेल, ते जर स्नेहयुक्त असेल, ते जर आसक्तीयुक्त ममता असेल तर ती तुमच्याकरता घातक आहे. आसक्ती जीवनामध्ये नसेल. बरं, आपलं जीवन असं आहे, तृष्णांना जीर्णान वयमेव जीर्णान. माणसाचं वय जितकं वाढतं तितकी आसक्ती वाढते. माणूस जितका म्हातारा होत जातो तितक्या त्याच्या अपेक्षा जास्त वाढत चालतात. तरुण माणसाला अपेक्षा कमी, तितक्या म्हाताऱ्या माणसांना अपेक्षा जास्त असतात. जितकं जास्त वय वाढतं तितकी आसक्ती त्यांच्याजवळ येते. कारण आसक्तीचा नियम आहे, आसक्ती आसक्ती लेकिन वो जा नहीं सकती क्योंकि आसक्ती, तो तिचा नियम आहे. आसक्ती नेहमीच येते. वय वाढलं तितकं माणसाच्या आसक्ती वाढतच चालतात. त्या आसक्तीवर आपल्याला विजय मिळवता आला म्हणजे अहंता आणि ममता. अहंता जावी, ममता जावी. जितकी अहंता घातक आहे तितकी ममता घातक आहे. जे आहे ते सगळं माझं आहे हे आहे ममता, आणि जे कमवलंय ते मी कमवलंय हे आहे अहंता. कमवलं मी, अहंता. आहे माझं, ममता. या अहंता ममतेचा भार ज्याच्या शिरावर असतो त्याला कधीच भगवत प्राप्तीची सुख प्राप्त होत नसतं. म्हणजे अनंत जन्मापासून देव प्राप्तीची जी भूक आहे ती भूक जर शमावी असं वाटत असेल तर अहंता आणि ममता सोडा. आहे मी कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. ज्ञानोबांनी या अभंगात 4 पद्धतीने विचार या एकाच प्रमाणात केला. आहे मी कोण हा झाला प्रश्न, मी कोण आहे. करावा विचार ही झाली संदिग्धता, सतर्कता. मी कोण आहे याचा विचार केला पाहिजे. करावा विचार ही झाली सतर्कता. म्हणे म्हटलं की इथून चालू झालं उत्तर. मी कोण? मी निवृत्तीचा, म्हणजे मी निवृत्ती मार्गाचा, मी प्रवृत्ती मार्गाचा नाही. आणि दुसरा अर्थ, मी श्रीमंत श्री गुरु माझ्या निवृत्तीनाथांचा, मी प्रापंचिक जीवनाचा नाही. अहंता आणि ममता जावी. मग अहंता पूर्ण जावी का? नाही. अहंता शिल्लकही राहावी. पण कोणाच्या संबंधाने? प्रपंचाच्या संबंधाने अहंता शिल्लक राहू नये. परमार्थाच्या संबंधाने अहंता शिल्लक राहू. ममता प्रापंचिक कर्माच्या संदर्भाने शिल्लक राहू नये, पण पारमार्थिक कर्माच्या संदर्भाने ममता शिल्लक राहिली पाहिजे. आणि संतांनी ठेवली. अहंता शिल्लक ठेवायचे म्हटले तर अशी, मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. मी कोण आहे? मी वासुदेव. तू काय म्हणे? हा तो स्वयं परब्रह्म. हा परिणाम कशाचा आहे? हे अंत आहे. पण मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे ही ज्ञानोत्तर अहंता आहे. माझेपणा नाही का? माझे हे माझं आहे असं आपण म्हणत नाही का? आपण म्हणतो हे घर माझं आहे, ही शेती माझी, ही गाडी माझे, हा बंगला माझा. ही झाली आपली प्रापंचिक ममता. पण वारकरी संप्रदायातली ममता ही पारमार्थिक आहे. विवेका सागरा सख्या माझ्या म्हटलं ना जनाबाईने. ज्ञानोबा कोण आहे? ज्ञानोबा माझे. ज्ञानोबा असे एकमेव संत आहेत की त्यांना सगळ्यांनी ममता जागृत केली त्यांच्याविषयी, नाही का? ज्ञानराज नामदेव महाराज म्हटले ज्ञानोबा माझे, ज्ञानोबा माझे. एकनाथ महाराजांना विचारा, नाही का? एकनाथ महाराजांची भाषा, साधकाचा माय बाप दर्शन हरे ताप सर्वा घटे सुखरूप ज्ञानोबा माझा. एकनाथ महाराजांची भाषा माझा, नामदेव महाराजांची भाषा माझा. माझा या शब्दातून, माझा या शब्दातून संत ममत्व जागृत करतात. म्हणजे पारमार्थिक ममता आणि पारमार्थिक अहंता जर असेल तर ती तुमच्याकरता भार होईल. आणि जोपर्यंत भार तुम्ही वाहणार आहात तोपर्यंत तुमच्या पोटाची भगवत प्राप्तीची भूक जाणार नाही. कारण भार जर मस्तकार असेल तर देवाची ओळख करता येत नाही. काय भाषा आहे? काल्याच्याच कीर्तनामध्ये बालक्रीडेमध्ये काय अभंग आहे? भार वाहतिया नोडखती अनंता जवळी असता अंगे संगे. भार वाहतिया नोडखती अनंता, अनंता भार वाही न ओळखती. मग कशाचा भार होता? भगवान गोपालकृष्ण परमात्माने गोवर्धन लीलेच्या टायमाला जो पराक्रम केला त्याच्या अगोदर सगळे म्हणत होते हा पोरगा वेडा, याच्या नादी लागू नका, गोवर्धन पर्वताची पूजा करू नका. सगळ्यांच्या मस्तकावर, सगळ्यांच्या खांद्यावर
कर्माचं, प्रारब्धाचं, संचिताचं, अहंतेचं, ममतेचं भारत्व होतं, म्हणून ते देवाला ओळखू शकत नव्हते. जे देवालाच ओळखू शकत नाही ते सुख प्राप्तच करू शकत नाही, कारण सुखरूप पैसा दुजा कोणी सांगा, त्याच्याशिवाय सुखच नाही. मग त्यालाच ओळखता येत नाही म्हणजे सुखच प्राप्त करता येत नाही. उठायला उठायला त्या गोपाळाने सांगितलं, आतापर्यंत आमचे भरपूर जगत भ्रमंती झाले, आम्ही आतापर्यंत भरपूर वनवन केले, अहंता ममतेचं आमच्या मस्तकावर शिरावर खूप भार आहे, त्या भाराच्या पलीकडे आम्हाला असं वाटतंय की तू काहीतरी आम्हाला प्राप्त करून देव. देव म्हटलं हरकत नाही, मी तुम्हाला प्रत्येकाला पाहिजे ते प्राप्त करून दे, तुमची जी जी इच्छा असेल ते पूर्ण करेल, पण ती इच्छा पूर्ण करण्याकरता मला तुमच्याकडे येताना तुम्हाला माझ्याकडे यावं लागेल. ज्याला ज्याला वाटत असेल की आपल्याला निरातिशय सुखाची प्राप्ती व्हावी आणि क्षयादी दुःखाची निवृत्ती व्हावी असं ज्याला वाटत असेल, म्हणजे अंकुशा तृप्तीचा बाध व्हावा आणि निरंकुश तृप्तीची सुरुवात व्हावी असं ज्याला वाटत असेल, त्या ज्याला वाटत असेल त्यानीच माझ्या मागे येण्याचा प्रयत्न करा. अभंगाचा पहिला याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. तुम्हाला जर ते सुख पाहिजे असेल याल तर, जर सुख पाहिजे असेल तर माझ्या मागे या, सुख पाहिजे नसेल तर तुम्ही प्रपंचात राहू शकता. मग ज्याला ज्याला यायचं असेल त्याने माझ्या मागे मागे या. मग देवाच्या मागे येणं म्हणजे काय? आपल्याला प्रत्येकाला काही रस्ते आहेत, त्या रस्त्याने आपण सगळेजण गेलो पाहिजे. आपण रात्री श्रवण केलं, कर्म मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, उपासना मार्ग आहे, योग मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे. आपण ठरवायचं कोणत्या मार्गाने गेलं पाहिजे. कर्म मार्गाने गेलात, योग मार्गाने, कर्म मार्गाने गेलात तर सूक्ष्म आणि दुस्तर मार्ग आहे. कर्म मार्ग हा सूक्ष्म आहे, कर्म मार्ग हा दुस्तर आहे. योग मार्गाने गेलात तर योगाच्या वाटा जे रेगालेगा सुबता तया दुःखाचाची वाटा भागा आला. क्लेशोधिक तरस्तेशा मवेक्ता सक्त चेतसा अव्यक्ताय गतिर्दुःखम देहवद्भीर वाप्यते हा योग मार्गाचा परिणाम आहे. ज्ञान मार्गाने जात असाल तर ज्ञान मार्गाने थोडी जरी चुकी झाली तरी पतन होण्याची शक्यता आहे, नाही का? ज्ञान मार्गामध्ये तुका म्हणे नरके घाली अभिमान. ज्ञानाने काय होतं? अहंकार होतो, आणि थोडाही अहंकार ज्ञानाचा झाला की नरकी घाली. जरी होय गर्व ज्ञान ताठा असं. ज्ञान मार्ग नरकाला नेण्याची दाट शक्यता म्हणजे पतन होण्याची शक्यता आहे. योग मार्ग दुःखाच्या वाटा, कर्म मार्ग क्लिष्ट आणि दुस्तर. मग कुठल्या मार्गाने आम्ही गेलो पाहिजे? भक्ती मार्गाने जात असाल तर भक्तिपंथ बहु सोपा, पुण्य नागवे या पापा, येणे जाणे खेपा येण्याचे एके खुंटते, येण्याची एके येणे जाणे खेपा खुंटते, पुण्य नागवे या पापा ऐसा भक्तिपंथ बहु सोपा. भक्तिपंथ सर्वांपेक्षा सोपा आहे, पण त्याच्यातही नियमन आहे. साधनपर भक्तिपंथ सोपा आहे आणि साध्यपर भक्ती ते कठीण शिडावरील पोळी. साधन म्हणून भक्ती सोपी, पण साध्य म्हणून भक्ती मात्र ते सुद्धा कठीणच आहे. मग साधन म्हणून जर भक्तीचा विचार करत असतात तर भक्ती मार्ग सोपा आहे. आपल्याला आतापर्यंत दावलेले महत्वाचे 3 रस्ते, त्याच्यातला पहिला रस्ता आपण आंधळ्या पांगण्यांमध्ये म्हणतो वेद मार्गे मुनी गेले. ज्या मार्गाने मुनी गेले त्या मार्गाने, म्हणजे वेदाने पहिला रस्ता दावलाय. आपल्याला पहिला रस्ता दावलाय वेदाने, दुसरा रस्ता दावलाय मार्गी बहुत याची गेले साधू संत, आणि तिसरा मार्ग आहे भवसिंधूचे काय गोडे दावी वाट चाली पुढे. उठायला उठायला देवाने 3 पद्धतीने आपल्याला मार्ग दावले. पहिला मार्ग देवाचा आहे,
दुसरा मार्ग वेदाचा आहे आणि तिसरा मार्ग संतांचा आहे. वेदाने जो मार्ग धावलाय तो मार्ग निश्चित चुकीचा नाही. वेदाने धावलेला मार्ग निश्चित उपयोगाचा आहे. पण वेदाने मार्ग धावलेला असला तरी वेद ग्रहण करण्याकरता तेवढा अधिकार प्राप्त करावा लागतो. त्याच्यामध्ये जर आपल्या अधिकारामध्ये जर आपण अधिकार पतित असाल तर आपण वेदाचं मंथन करू शकत नाही. म्हणून वेद मार्गामध्ये त्याच्या श्रुती साहित्य त्या वृत्त श्रुती आपल्याकरता अतिशय नियमबद्ध आहे. त्या नियमबद्ध मार्गाने जाणं आपल्याकरता शक्य नाही. म्हणून देवाने याल तरी यारे लागे अवघे माझ्या, वेदाच्या मागे मागे नाही. साधू संतांनी धावलेला रस्ता निश्चित चुकीचा नाही. संतांनी धावलेला रस्ताही चुकीचा नाही. मार्गे बहुत याचे गेले साधू संत, मार्ग धावून गेले आधी दयानिधी संत ते, दयानिधी ते संत मार्ग आधी धावून गेले. आधी दयानिधी संत मार्ग धावून गेले, तेनेची पंथे चालू जाता. जो मार्ग संतांनी धावलाय त्याही मार्गाने तुम्ही जाऊ शकता. पण या क्षणाला तुमच्याकरता सोपपत्तिक मार्ग आहे तो देवाचा. भवसिंधूचे काय कोडे दावी वाट चाले पुढे. म्हणजे देवाने पुढे आम्हाला रस्ता धावलाय, त्या रस्त्याने आम्ही चाललो पाहिजे नाही का. तुका म्हणे लाग वेगे जाऊ तयाची या मागे. काय महाराज या एकाच अभंगामधले दोन्ही प्रमाण आहे. भवसिंधूचे काय कोडे दावी वाट चाली पुढे पहिल्या चरणाचं उत्तरार्ध आहे. आणि तुका म्हणे लाग वेगे जाऊ तयाच्या मागे हे शेवटच्या चरणाचं उत्तरार्ध आहे. दोन्हीचा भाव असा आहे, दावी वाट चाली पुढे, जी पुढे वाट धावली त्या वाटेने चला. दुसरा अर्थ आहे लाग तयाच्या मागे, म्हणजे त्याने जो मार्ग धावलाय त्याच्या मागे जा. दावी वाट पुढे, लाग तयाच्या मागे. ज्याने वाट पुढे धावली त्याच्या मागे लाग. आणि पुढे मागे तो आला की मग देव उभा मागे पुढे उभे कोडे शंकर. विठाला 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 हो, या मार्गाने मार्गक्रमण करताना तुला या पद्धतीने तिथपर्यंत पोहोचता येऊ शकतं. देवाने धावलेला मार्ग आहे. देव आम्हाला काही मार्ग धावतो. अर्जुनाला गीतेच्या माध्यमातून देवाने अनंत मार्ग धावले. अर्जुना तुझ्याकरता युद्धाचा मार्ग महत्वाचा आहे का तुझ्याकरता रणातून पळून जाण्याचा मार्ग महत्वाचा आहे. रणातून पळून गेला तर सगळीकडे तुझा उपमर्द होईल, सगळीकडे तो बेब्रो होशील. पण जर तो युद्ध केलं तो हतोवा प्राप्स्यसे स्वर्गम जितवावा भोक्षसे महिम. जर तू मेलास तर स्वर्गाचा राजा होशील आणि जिंकलास तर पृथ्वीचा महिम म्हणजे पृथ्वीचा राजा होशील. अर्जुना कर्म करत असताना साधू संतांनी भगवंताने वेदांताने दिलेल्या मार्गाचं मंथन करता आलं पाहिजे. कुठलाही विचार न करता आहे त्या स्थितीला सधर्मता मान्य कर. बुद्धी शांत ठेव आणि एकाग्र चित्ताने मंथन कर की जीवनामध्ये काही उपयोगाचं नाही. सुखदुःखे समेकृत्वा लाभा लाभो जया जयो ततो युद्धा युजस्व नैवम पापम अवावससे. सुख आणि दुःख सारखं मान, मान आणि अपमान सारखा मान, लाभ आणि अलाभ सारखा मान, विजय आणि पराजय सारखा मान. अर्जुन म्हटला देवा विजय आणि पराजय सारखा मान असं जर तुझं म्हणणं आहे मग होऊ दे ना माझा पराजय, मी पडून गेलो तर तुझं काय बिघडतंय. देवाने म्हटलं असं नाही. जायसे चतकवणस्ते मता बुद्धीर जनार्दना तत्किम कर्मणी घोरे नियोजयसे केशवा व्यामी श्रेय वाक्य बुद्धिमो यसे मे तदेक वद निश्चित येन श्रेय हमापनुया. देवा एकीकडे तो सांगतो की लाभ आणि अलाभ सारखा मान, जय आणि विजय सारखा मान, कर्म आणि अकर्म सारखा मान. एकीकडे म्हणतो कर्म नाही केलं तरी चालतं आणि इकडे मला एकीकडे सांगतो मा फलेषु कदाचन, फलाची अपेक्षा करू नको. आणि इथं म्हणतो की तुला कर्म करावंच लागेल. म्हणजे दोन्ही मार्गापैकी मला नेमकं काय करावं लागेल. उठाला उठाला मग नेमका आम्ही कुठला मार्ग आचरणात आणा. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग चला जाऊ माग घेत आम्ही. जे जे पुढे गेलेले त्यांचा मार्ग माणसाला शोधत आला पाहिजे नाही का. मग नेमका तो जो मार्ग शोधायचा आहे तो मार्ग कोणता. शोधतो विठ्ठला जाऊ चला. म्हणजे देवाला प्राप्त करण्याचा मार्ग आहे तो मार्ग आपल्याकरता योग्य आहे. ज्याच्यातून भगवंताचे प्राप्त होत असेल अशा मार्गाला तुम्ही माझ्यासोबत या. मी तुम्हाला सुख द्यायला तयार आहे. याल तरी यारे लागे. मग तुम्ही सगळे त्या अनुषंगाने माझ्या मागे या. अवघे माझ्या मागे मागे सगळ्यांनी माझ्या मागे या. जर आम्ही तू सांगतो त्या मार्गाने तू सांगितलेल्या मार्गाने तुझ्या मागे मागे आलो. दावी वाट चाली पुढे तूच वाट धावले. लागतयाच्या मागे तुझ्या मागे आम्ही सगळेजण लागलो. आणि त्या मार्गाने जर तुझ्या मागे आम्ही आलो तर तू आम्हाला काय देशील. देव म्हटलं मी तुम्हाला काय देईल. अभंगाच्या दुसऱ्या चरणात आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी.
पोट भरी पुरे म्हणाल तोवरे. जर माझ्या मागे आले, आम्ही जर तुझ्या मागे आलो, तर देवा तू आम्हाला काय देशील? आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरे. तुम्ही पुरे म्हणाल तोपर्यंत तुम्हाला देतो. जोपर्यंत तुमचं पूर्ण सुख होत नाही, पूर्ण समाधान होत नाही, तोपर्यंत तुम्हाला तिथं कुणीच नकारात्मक भावना देणार नाही. तुम्हाला जे जे पाहिजे ते जे दया पाहिजे ते आहे रे. तुम्हाला जे काही प्राप्त करायचं असेल ते तुम्हाला तिथे सगळं प्राप्त करता येईल. तुम्ही फक्त तिथं या. पोटभरी देतो, पोटभरी देतो म्हणजे माणसाने नकार द्यावा तोपर्यंत देतो, नकार द्यावा तोपर्यंत देतो. पोटभरी देणं म्हणजेच निरख सुख देणं. सोलीव जे सुख अतिसुखावणे. नसतं सुख नाही देत देव, सोलीव सुख. सुख वेगळं, सर्व सुख वेगळं आणि सोलीव सुख वेगळं. सर्वसाधारण आपल्याला सगळ्यांना भेटतं ते सुख, त्याच्या जोडीला असतं ते दुःख. सुखाचे पराकाष्ठा म्हणजे सर्व सुख आणि सर्व सुखाच्या पलीकडे म्हणजे सोलीव सुख. सोलीव म्हणजे आवरण नसलेलं सुख, आवरण नसलेलं सुख. मग आवरण नेमकं कशाचं? मायेचं, अज्ञानाचं, कर्माचं. ते आवरण नेमकं कशाचं? काही पदार्थ खाताना नेहमी, काही पदार्थ खाताना नेहमी केळी खायचे म्हटले की बाहेरचं जे टर्फल आहे ते सोललं पाहिजे. केळी खाताना टर्फल सोलायचं आणि नंतर केळी खायची, हा केळीचा नियम आहे. आंबा खात असताना बाहेरचं टर्फल फेकावं लागतं, आतला गर खावा लागतो, त्याच्यामध्ये जे कोय असते तेही फेकावी लागते. म्हणजे अंतर्भागही फेकावा लागतो, बाह्य भागही फेकावा लागतो, दोन्हींचा मध्यभाग असतो तो प्राशन करावा लागतो. आंबा खाताना, केळी खाताना बाहेरचं टर्फल फेकावं लागतं आणि आतला गर खावा लागतो. पेढा खाताना बरं त्याचं बाहेरचं कवर फेकायचं असतं, त्या पेढ्याला भाग असतो तो फेकायचा असतो. आणि मग पेढ्याचं तसं आहे का? पेढा सगळा सारभूत आहे, पेढ्याला आवरण नाही, पेढ्याला आवरण नाही. तसं जगात फक्त ब्रह्माला आवरण आहे, संतांना आवरण आहे, बाकी सगळ्यांना मायेचं आवरण आहे. मग त्या मायेच्या आवरणाने जे सुख दाबून धरलंय, मायेच्या आवरणाने ज्या सुखाला परिच्छिन्न करून ठेवलं, आतमध्ये ठेवलेलं आहे, त्या मायेचं आवरण जे ते आवरण बाजूला करणं याला म्हणतात सोलीव. आणि आवरण बाजूला केल्यानंतर जे सुख असतं त्याला म्हणतात सोलीव जे सुख. ते सुख सर्व सुखावून, साध्या सुखावून नाही, अति सुखावूनही खरं सुख आहे. आणि ते सुख तुम्हाला प्राप्त देण्याची जबाबदारी माझी. देतो पोटभरी. तुम्हाला पाहिजे तेवढं पोटभर ते सुख मी तुम्हाला देणार आहे. पण ते एवढं मोठं निरातिशय सुख प्राप्त करत असताना, ते समाधान प्राप्त करत असताना काही नियम तर असतील ना, नियम तर असतील ना. साधनारूढ आणि साधक. परमार्थामध्ये जोपर्यंत माणसाची तयारी नसते, जोपर्यंत आपण परमार्थाकडे वळत नाही, जोपर्यंत आपण मंदिराच्या दिशेने वाटचाल करत नाही, तोपर्यंत वारकरी संप्रदायासाठी जर देवाशी तुमची जोड लागली नसेल तर एक करा. करावे तातडी परमार्थाची, करावे तातडी परमार्थाची, करावे तातडी परमार्थाची. संत समागम एखादी परी, समागम धरावी आवडी, धरावी तातडी परमार्थी, परमार्थी तातडी करावी. जोपर्यंत तुम्ही साधनार होत नाही, जोपर्यंत तुम्ही देवापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत परमार्थाची तातडी करायचे नाही का? करा करा लागपाठ. लागपाठ म्हणजे काय? घाई करा, त्वरा करा, लगबग करा नाही का? ती लगबग करणं आपल्याकरता प्रत्येकाकरता गरजे. म्हणून लाहो करा काळ सारा चिंता. लाहो या शब्दाचा अर्थ गडबड, घाई, त्वरा. राम राम स्मरा आधी लाहो करा. लाहो करा म्हणजे कशा? राम राम स्मरा ऐसा लाहो करा. राम राम स्मरण्याकरता लाहो करा म्हणजे घाई करा, गडबड करा, त्वरा करा. जोपर्यंत तुम्ही परमार्थामध्ये प्रविष्ट नाहीत, जोपर्यंत तुम्ही परमार्थाशी संस्पर्शित नाहीत, जोपर्यंत तुमचा परमार्थाशी संबंध जोडत नाही, तोपर्यंत करावी तातडी परमार्थे. आता तुम्ही साधक झालात, आता तुम्ही परमार्थामध्ये आलात, आता तुम्ही साधनारूढ झालात. एकदा साधनारूढ झाले की आता तातडी करायची गरज नाही. साधनारूढ झाले की दोन नियम सांभाळा. तुमची जी साधना आहे ती हळूहळू तुम्ही मार्गक्रमण करा. आणि ती मार्गक्रमण करत असताना, साधना करताना साधकाने दुसऱ्याशी बोलू नये. पोटभर जर जेवण पाहिजे असेल तर त्याच्यासाठी हे दोन नियम आहेत. अभंगाच्या तिसऱ्या चरणात हळूहळू ताला, हळूहळू ताला, हळूहळू ताला, हळूहळू
चला, कोणी कोणाशी न बोला. याचे दोन नियम आहे. पहिला आहे हळूहळू चला, दुसरा आहे कुणी कोणाशी न बोला. किती हळूहळू चला नसतं, हळूहळू चला प्रमाण म्हटलं तरी इतकी हळूहळू चाल म्हणा, तर मग प्रत्यक्षात चालताना किती हळूहळू चला. याला समय सूचकता म्हणतात, नाही का. ती जर नसली तर फसगत होण्याची शक्यता आहे. थोडं वर येऊ दे. त्याची कॅपॅसिटी संपली, आता तो काय करा. असं सारखं घेतलं आता. हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. अतिशय हळूवार चालणं. इतक्या हळू चाल जर म्हटलं जाते तर किती हळू चालावं लागत असेल याचा विचार तुम्ही करा. याला समय सूचकता म्हणतात. जिथल्या तिथं ती व्यवस्था असली पाहिजे. मग हळूहळू चला याचा अर्थ का, अतिशय हळू चला. म्हणजे एकदा साधनारूढ झाले ना, मग हळूहळू चला, घाई करू नका. हळूहळू ढाडे ढाडे केतुलेनी एक वेळेत तो मार्गाचे निबडे निश्चित ठाके. या मार्गाच्या पद्धतीने हळूहळू आपण सगळ्यांनी मार्गक्रमण करायचंय. आणि ते क्षणे क्षणे हळूहळू, संस्कृतमध्ये त्याला क्षणे क्षणे म्हणतात. हळूहळू मार्गक्रमण करत असताना कुणी कोणाशी न बोला. साधना करताना कोणाशी बोलायचं नाही. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मी रस शेवू सदा. जर ब्रह्मरस पाशन करायचं असेल तर एकांताचा वास असा, एकांतामध्ये मनुष्य शांत असावा. बोलून जे व्यक्त करतायत नाही ते अबोल असताना सुद्धा व्यक्त करता येतं. बोलून जे व्यक्त करतायत नाही ते अबोल असताना व्यक्त करता येतं. म्हणून साधनारूढ होत असताना तुम्ही कोणीच तिथं बोलू नका. आणि बोल नसताना त्या ठिकाणी साध्यावर तुम्ही पोहोचाल. एकदा पोहोचलात, तुम्ही तिथं पोहोचलात की तिथं पोहोचल्यानंतर तुमच्या पुढे दोन गोष्टी राहतील. तिथं तुम्हाला टाकही राहील, तिथं तुम्हाला घाटाही राहील, आणि एकीकडे तुम्हाला सार नवनीत लोणीही राहील. मग तुम्ही ठरवायचा, आसार घाटा आसार ताक प्राशन करायचं का सार तुम्हाला प्राशन करायचंय. त्या टायमाला तिथं साध्य प्राप्त झाल्यानंतर असं असतं, तुम्हाला देव भोगही देतो आणि देव तुम्हाला योगही देतो. मग तुम्हाला योग पाहिजे, योग म्हणजे सहयोग, देवाचा सहयोग पाहिजे का प्रपंचातला भोग पाहिजे. तसा जर प्रसंग तिथं हळूहळू चालून साध्य प्राप्त केल्यानंतर तुमच्यावर आला तर आसार जो घाटा असेल तो सांगा. त्याच्याने तात्पुरतं अंकुश तृप्तीचं पोट न भरता निरंकुश तृप्तीच्या दिशेने वाटचाल करा. अभंगाच्या शेवटच्या तुका
पद्धतीने देवाने गोपाळांना उपदेश केला. अशाच अनुषंगाने सगळे गोपाळ भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या सोबत चोरी करण्याकरता निघाले. सगळे गोपाळ चोरी करण्याकरता निघाल्यानंतर सगळ्यांच्या घरी चोरी करायला सुरुवात केली. चोऱ्या चालू झाल्या. सकाळी गोपिका उठली. उठल्यानंतर गोपिकाने आपल्या घरातलं चित्र पाहिलं. पाहते गवडणी तव ते पालते दुधाने. तिच्या घरातल्या सगळ्या दुधाने पालत्या झाल्या. तर गोपिका विचार करायला लागला की चोरी कोणी केली असेल, कोणी केली असेल. जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने तर्क लावायला लागला. चोरी कोणी केली असेल, जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने तर्क लावायला लागला. व्यवहार असा आहे, चोरी जितकी लहान चोर तितका लहान, आणि चोरी जितकी मोठी चोर तितका मोठा. चोरीहून चोराचा अंदाज बांधता येतो की नेमका चोर कोण असेल. श्रीकृष्ण परमात्माच चोर आहे, त्याच्याशिवाय कोणी चोरी करू शकत नाही. तयावीनं नासे नव्हे दुसरी आयुष्य. हे काम त्याचंच आहे, त्याच्याशिवाय चोरी करू शकत नाही. कोणी म्हटलं का ग त्याच्यावर कस काय आरोप घेते तू? ते म्हटले हो, चोरी त्यानेच केली असले पाहिजे. ते म्हटले वेड्यावानी करू नको, तो कशाला चोरी करे. चोरीहून चोराचा अंदाज होतो. कल्पना करा, एखादी स्त्री कीर्तनाला आली. आल्यानंतर तिचं पाकिट घरी राहिलं. पाकिट घरी राहिल्यानंतर ते स्त्री कीर्तनाला आली आणि कीर्तनाहून घरी गेल्यावर तिच्या पाकिटातले 10 रुपये चोरी गेले. जर आपल्या पाकिटातले 10 रुपये चोरी केले तर अंदाज काढायचे आपल्या लहान्या दादूने चॉकलेट खाण्याकरता काढले असते. जर 10 रुपये पाकिटातून चोरी केले तर लहान्या दादूने चोरी केली असेल. जर पाकिटातले 500 रुपये गेले असतील तर मोठ्या दादूने काढले असते. चोरून चोराचा अंदाज बांधता येतो. मला असं वाटतं तयावीने नासे हे काम त्याचंच आहे. तेवढ्यात एक गोपिका म्हटली वेड्यावानी करू नको. ज्याची चोरी झाली ते दैदूत तुपलोनी सगुण आहे. ज्याची चोरी झाली ते दैदूत तुपलोनी सगुण आहे. आणि ज्याच्यावर तू चोरीचा आरोप घेते तो भगवान निर्गुण आहे. मग निर्गुणातलं ब्रह्म सगुणाची चोरी कशी करेल. तेवढ्यात ज्ञानोत्तर भक्तीची साधना करणारी गोपिका होते. ती म्हटली तुला काही माहिती नाही, तू आता 4 दिवसापासून हरिपाठाला येते, मी परमार्थ जुना करते. म्हटले काय सवे तुक्या मेला त्याने अगुण आणला. चोरी जरी सगुणातले असले, ज्याच्यावर आरोप आहे तो जरी निर्गुणातला असला तरी तो निर्गुणातला देव सगुणामध्ये तुकोबरायांच्या प्रयत्नाने आलेला आहे. आणि या सगळ्या चोऱ्या त्याने केलेल्या आहेत. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चोऱ्या चालू असताना गोपिकाने सांगितलं हे काही योग्य नाही. प्रत्येक गोपिकेलाही वाटत होतं की देव आपल्या घरी यावा, पण वरपांगी त्या सगळ्या नाटक करत होता याने आपल्या घरी येऊ नये. असं करता करता देवाने प्रत्येकाच्या घरी चोरी करावे. एखाद्या गोपिकेने सांगा तो काय चोरी करेल, त्याची काय हिंमत आहे. गरीबाच्या घरी कोणी चोरी करतं, आमच्या सारख्याच्या घरी आला पाहिजे, माझ्या घरी चोरी केली पाहिजे, मग त्याला सांगेल चोरी काय असते. देव म्हटला पेंड्या काय हिचं घर नंबर लिहू. देवाने तिचा घर नंबर लिहायला सांगितला. दुसऱ्या दिवशी तेव्हा तिच्या घरी गेले. दैदूत तुपलोने काय असेल चोरी करायची असेल त्यावेळेस सगळी चोरी करून घेतली. सगळी चोरी केल्यानंतर देवाने तिला उठवलं. मॅडम उठा. म्हणे का पकडत होते ना मला, पकड. तिने लगेच देवाचा हात पकडला आणि देवाचा हात पकडून ते निघाले. ती देवाचा हात पकडून निघाल्यानंतर ती पुढे चालत होती. देव तिच्या मागे चालत होते. आजूबाजूला बरेच गोपाळ होते. ते सगळे सांगलं सोडून द्या मावशी, सोडून द्या. ते म्हणले नाही आता नाही सोडणार, आता त्याच्या आईला धावणार. योगायोग असा घडला. देवाने तिला सांगितलं का ग तुला काही कळतं का. मी इतका बारीक, माझा हात इतका बारीक आणि तू इतका मजबूत पकड, नसा बंद पडल्या भरून देशील का माझ्या आईला. मेलो तर हात दिला सोड. तिला वाटलं काय सांगता येतं. तिने हात दिला सोडला. देवाने आपला हात काढला, तिच्या पोराचा हात दिला. मागच्या गल्लीने घरी. देव घरी आले. घरी आल्यानंतर आपल्या आईला म्हटलं आई. म्हणे काय बाळा. मला रात्री एक स्वप्न पडलं. म्हणे काय. मला असं स्वप्न पडलं आज आपल्या घरी कोणीतरी भांडण घेऊन येईल. वरून पॉलिश. आई म्हणते नाही रे बेटा, तू कीर्तनाला जात नाही का. ज्ञानेश्वर महाराजांची काय भाषा आहे. स्वप्नीचे चैले स्वप्नीच्या घायला ओखदीचे चवळे धनंजय. स्वप्न सत्ता वेगळी, व्यवहार सत्ता वेगळे. स्वप्न कधी खरं ठरत नसतं. असं थोडे असतं. एक माणूस रात्री झोपायचा, झोपल्यावर झोपेत त्याचा ऍक्सिडेंट व्हायचा आणि झोपेत ऍक्सिडेंट झाला की तो त्याच्या बायकोला सकाळी सांगायचा बघ आज रात्री झोपेमध्ये मोटरसायकलवर ऍक्सिडेंट झाला, मी खाली पडलो, माझं डोकं फुटलं, 4 टाके पडले. दुसऱ्या दिवशी पुन्हा आज एक गाडीवरून पडलो, मोटरसायकलवरून पडलो, ऍक्सिडेंट झाला, 8 टाके पडले. दररोज स्वप्न एकच, त्याचं डोकं फुटायचं आणि डोक्याला टाके पडले. बायको म्हटली आज तुम्ही नाशिकला गेले की एक हेल्मेट घेऊन या, हेल्मेट घालून झोपत जा. चालेल का. ज्याचं स्वप्नात डोकं फुटतं त्याला हकीकतचं हेल्मेट काय करणार आहे. ओखदची चेवळे धनंजय. स्वप्न एक सत्ता आहे आणि व्यवहार एक सत्ता आहे. कृष्ण स्वप्न खोटं असतं. आई तुझं म्हणणं खरं आहे, पण ज्योतिषशास्त्र सांगतं की 4 नंतर पडलेलं स्वप्न खरं असतं आणि मला 4 नंतर पडलंय. आई म्हटलं ठीक आहे कोणी येईल तर पाहू. तेवढ्यात ही गोपिका बाहेर. यशोदा ए यशोदा बाहेर रे, ए यशोदा बाहेर रे, मी काय म्हणते बाहेर रे, बाहेर रे. यशोदेला ती आवाज द्यायला लागली. यशोदा म्हटली मला सगळं गाव मैया म्हणतात, ही कोण उद्धट. यशोदा म्हणणारी
देव म्हटले आई थांब, तिला 440 व्होल्ट पॉवरचा झटका द्यायचा आहे का? म्हणे मला कड्यावर घेऊन चाल. हिने कृष्णाला कड्यावर घेतलं आणि कृष्णाला घेऊन आले. तिचा बाहेर आवाज होता, बाहेर रे मी काय म्हणते, बाहेर रे मी काय म्हणते. यशोदा मैया बाहेर आल्या. का ग बाई काय म्हणते? तिने कड्यावर कृष्ण पाहिला. ती म्हटलं काय म्हणू? का मला जे म्हणायचं ते तर तुझ्या कड्यावर आहे. मग तिने मागे फिरून पाहिलं तिचं पोरग. तिने तिच्या पोराला, का रे तू कुठून? म्हणे घरून मीच. गोपदेवाने अशा पद्धतीने गोपिकांना त्रास द्यायला सुरुवात केला. एका गोपिकेच्या घरी गेले, दूध तुपलोनी मागितलं, मला खायला दे. ती म्हणे देणार नाही. का नाही? माझ्या घरची परिस्थिती गंभीर आहे. सांस बुरी ननंद हटेली, देवर देवे मोको गाले. माझी सासू वाईट आहे. ननंद न म्हणजे नाही, नांद म्हणजे नांदण्याचा. नांदण्याचा अनुभव आल्याशिवाय कुवाऱ्या पोरी भाऊजाईला त्रास देणं कमी करत नाही. तिला म्हणतात ननंद. ती बदलाच काढायला आलेली असते. एकदा ती नांदायला गेली की तिला समजतं सासर काय असतं, नाही का? या पद्धतीने ननंद भुरी. बरं पुढे, देवर देवे मोको गाडे. माझा दीर मला शिव्या देतो. चांगला दीर भेटणं हे भाग्याचं लक्षण आहे. व्याकरणातच बोलायचं म्हटलं तर चांगला दीर, जिचं तकदीर चांगलं तिचा दीर चांगला. तकदीर वाईट मग दीर वाईट. तकदीर चांगला असेल तर दीर चांगला आहे. आमच्या घराची परिस्थिती वाईट आहे, मला काहीतरी खायला दे. ती म्हटलं देणार नाही. देव म्हटलं ठीक आहे नको देऊ. देवाने एकच केलं. दुसऱ्या दिवशी देवाने एकच केलं, तिच्या गोठ्यातल्या सगळ्या गायी सोडून दिल्या आणि तिथं गाढवं बांधून दिले. आता पूर्वीचा काल असा होता, गोदोहन कोण करायचं? गोदोहन पूर्वी स्त्रिया करायच्या, आता माणसं. पूर्वी दळण कोण दळायचं? स्त्रिया. आता उचलला डबा, का कुठे? दळायला जा. अशी परिस्थिती. पूर्वीच्या काळामध्ये स्त्रिया गोदोहन करण्याकरता उठायच्या. ती गोदोहन करण्याकरता उठली, लाईट गेलेली, अंधार होता, गोठ्यामध्ये आली. तिने त्या गाढवाच्या कासेत पाणी टाकलं गाय समजून, आणि दूध काढण्याकरता हात लावणार तेवढ्यात गाढवाने आपला स्वभाव दाखवला. माहिती सगळ्यांना गाढवाचा काय स्वभाव आहे? लात मारणे. गाढव नेहमी माणसाला लात मारतं. आपल्यातही असते बरेच गाढव आहे, लात मारल्यावरही पाया पडत नाही, नाही इलाज आहे, नाही का? मग त्या गाढवाने तिला लात मारली, बरोबर तिच्या समोरचे 2 दात पडले. दात पडल्यामुळे ती जोरात ओरडली. सगळे लोक जमा झाले. कोणी बॅटरी आणली, कोणी मोबाईलची बॅटरी लावली, कोणी कंदील लावला. सगळे म्हटलं का हो काय झालं? काय झालं? गायीने लात मारली. त्यांचे गाय तर गरीब आहे, कस काय लात मारली? तिकडे बॅटरी मारली. कोणत्या गायीने मारलं? सगळे गाढव. अहो इथं गायच नाही, गाढव आहेत. कुणी बांधले गाढव? कुणी बांधले? एक बारका पोरगा होता. तो म्हटला हे गाढव, रात्री तुम्ही सगळे जागराच्या कीर्तनाला आले, हे गाढव कृष्णाने तुमच्या गोठ्यात बांधले. बोलवा त्याला. बोलवलं. का रे कृष्णा काय? हे गाढव तू बांधले? हो. का बांधले? का बांधले म्हणजे आपला नियमच आहे तसा. म्हणे कसा? जो मी मागितलेली वस्तू मला देत नाही त्याच्या घरात मी असेच गाढव बांधतो. ज्याने माझ्या सप्ताला वर्गणी दिली नाही त्याच्या घरात मी सासूच्या रूपात गाढव बांधतो. ती सासू कोणाला सुखाने जगू देत नाही. हे देवाने बांधलेलं गाढव आहे. एखाद्याच्या घरात माणसाच्या रूपात बांधतो, तो दारू पिणारा असतो. हे देवाने बांधलेलं गाढव. देवाने हे गाढव आपल्या नशिबात बांधू नये असं वाटत असते तर देवाने जे सांगितलंय ते आपण केलं पाहिजे. या पद्धतीने नाना प्रकारच्या खोड्या देवाने केल्या. यशोदेने शेतला उद्या जाई राणा सभे घेऊन गोधना. भगवान श्रीकृष्ण परमात्मा रानात आले. विट्टी दांडू चंडू लगोरी नाना परी. नाना प्रकारचे खेळ त्यांचे खेळायला सुरुवात झाली. नाना प्रकारचे खेळ झाले. शेवटी तोच विषय आला, खांदीबार पोटीभूक. आता आम्ही सगळं आमचं संपलं, आता आम्हाला काय खेळावायचं सुख. आता आमची एकच अपेक्षा आहे देवा की आता आम्हाला भूक लागली, आमचं पुन्हा पोट भरलं. देवाने म्हटलं ठीक आहे तुमचं पोट भरेल, पण पोट भरण्याकरता अजून एक नियम आहे, काम सारून सकळ. काम बाजूला सारा आणि काम बाजूला सारून अवघे मिळून गोपाळ. तुम्ही काम बाजूला करा आणि सगळे एका ठिकाणी या, तुम्हाला मी काला द्यायला तयार आहे. माझ्या तैसे पाय नाही तरी घरा जाय चोरुणी माया नवनी तानावे. गोपाळ म्हटले जमणार नाही. तुका म्हणे हरी माझ्या कोणी नाही घरी, नका करू दुरी मज पाया वेगळे. तू आणि मी आम्हाला दूर करू नको, आता आम्हाला जवळ करून घे. आता आमचं अपराध पाहू नको, आता आमचं चुकी पाहू नको, आम्हाला सर्वांगाने तुझ्या जवळ घेऊन येशील. आणि त्या पद्धतीने देवाने सगळे गोपाळ एकत्र केले. अहंकारी होते ते लांब बसवले, निगर्वी होते ते जवळ बसवले, कमलाकृती आकार तयार केला. त्या पद्धतीने सगळे गोपाळ बसले. काल्याची व्यवस्था झाली. काल्याचा श्लोक होईल, ज्ञानेश्वर माऊलीचं भजन होईल, काल्याचा अभंग होईल. अभंगानंतर सगळ्यांना प्रसाद जागेवर मिळेल. तंतोतंत सूचनेचं आपण सर्वजण रात्री सारखंच पालन करणार आहात हीच अपेक्षा आपल्या सर्वांच्या चरणी करवितो आणि अलौकिक क्षणीचा साक्षीदार म्हणून थांबतो. बिभ्रत
पतयो शृंगवे त्रित्कक्षे वामे पानमश्रुंकौलं तत्फलन्यङ्गलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुहृदे हासे नर्ववेशे स्वर्गे लोके मिषति भुभुजे यज्ञभुक् बालकेले गोपाल कृष्ण भगवान की गोपाल कृष्ण भगवान की गोपाल कृष्ण भगवान की मावले